सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घराजवळ वन विभागाकडून हद्द निश्चिती सुरू आहे। शिरूरमधील झापेवाडी शिवारात वन विभागाकडून चर खोदले जात आहेत। अतिक्रमण रोखण्यासाठी वन विभाग चर खोदून हद्द आखते, त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। खोक्याच्या घराजवळ आता वन विभागाकडून हद्द निश्चिती सुरू आहे, त्यासाठी चर खोदण्यात येते। चर खोदत हद्द आखण्यात येते, ज्याचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। तर याआधीच खोक्याच्या घरावरती अतिक्रमणावरती बुलडोजरने हे घर हटवण्यात आलं होतं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी बीडमधून आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडले। उदय, खरं तर आपण पाहतोय खोक्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर नवनवीन घडामोडी समोर आल्या। वन विभागाने गुन्हे दाखल केले आणि खोक्याच्या घरावर वन विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली होती। मात्र आता खोक्याच्या घराजवळ वन विभागाकडून हद्द निश्चिती सुरू आहे। काय सविस्तर माहिती त्या ठिकाणची? आपण जर काही दिवसापूर्वी बघितलं तर सतीश भोसले उर्फ खोक्या याचे काही कारनामे समोर आले होते। त्यानंतर त्याच्या घराचा देखील मुद्दा उपस्थित झाला होता आणि त्याचं घर हे वन विभागाच्या जागेत अनधिकृत पद्धतीने उभारलं असल्याचं देखील समोर आलं होतं। त्यानंतर वन विभागाने नोटीस बजावली आणि समाधानकारक खुलासा न आल्यानं 2 दिवसापूर्वी हे घर पाडण्यात आलं होतं। त्यानंतर आता या भागात पुन्हा अतिक्रमण होऊ नये, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।